मित्रांनो, आजचं हे जे पेंटिंग आहे, हे हनुमानजीचं पेंटिंग मी करतो आहे. पण ह्या पेंटिंगला सुरुवात करायच्या आधीच मी मनाशी ठरवलं होतं, एक चॅलेंज घेतलं होतं की आज आपण ड्रॉ करायचं नाही तर डायरेक्ट पेंट्स करायचं. मग पेंट करायला मी डायरेक्ट पेंट घेतले आणि त्यांनी मधली फिगर ड्रॉ केली आणि गुहेचा थोडासा एक त्रिकोणी शेप करून घेतला आणि नंतर बाजूला जे बॅकग्राऊंड आहे ते पूर्ण करून घेतलं. कारण की बॅकग्राऊंड पूर्ण झालं मित्रांनो, की आपल्याला एक थोडासा कॉन्फिडन्स येतो की हां चला, बऱ्यापैकी पेंटिंग माझं आता छान होत आहे, बरं काम झालेलं आहे. आणि नंतर मग आपण चांगल्या हिमतीने पण पूर्ण ड्रॉईंग करू शकतो. त्यासाठी मग मी ही मेथड इथे वापरलेली आहे मित्रांनो. आणि हा माझा दर शनिवारचा उपक्रम असतो की मी दर शनिवारी हनुमानजीचे पेंटिंग करतो. वेगवेगळे हनुमानजीचे रेफरन्स घेऊन मग मी करतो. कधीकधी मग मी मनाने ड्रॉ करतो. तर आजच्या ह्या चॅलेंजमध्ये मला काय शिकायला मिळालं की बघा, या गुहेमधला कलर, नंतर ती गुहा अशी आत वाटते, बाहेरचा कलर, आणि इथे एक समोर प्रकाश आहे, तर तो प्रकाश कसा आपल्याला द्यायचा आहे. नंतर हनुमानजीच्या बॉडीचे जे डिटेल्स आहेत ते बॉडीचे डिटेल केले. नंतर त्यांचे जे दागिने असतात, त्यांच्याकडे जे ज्वेलरी आहे ती मी ज्वेलरी ड्रॉ केली. त्याच्यासाठी एक बारीक ब्रश वापरून मग ती केली, त्याच्यावरचा हायलाईट. आणि मित्रांनो, रोजच्या सरावातून काय होतं की आपल्याला कळायला लागतं की हां, यामध्ये किती गरजेचं काम करायचं आहे तेवढंच आपण करतो. त्यामुळे हा एक आपला बेनिफिट होतो रोजच्या सरावामुळे. नाहीतर सराव नसेल तर आपण नको तिथे जास्त आपली मेहनत होत राहते मित्रांनो. तर बघा, आता हे दागिने किती कमी मेहनतमध्ये खूप छान दिसत आहेत. त्याच्यावरचा हायलाईट आहे, त्याचा तो रंग आहे दागिन्यांचा, किती छान वाटत आहे. नंतर त्याच्या बाजूला अजून एक बारीक दागिने असा आपला गोफ असतो त्यासारखा एक दिलेला आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मी काय केलं, जे गुहेवरती बाहेर झाडं किंवा पालवी आलेली असते ते मी इथे दाखवले. त्या पानांच्या आकारासाठी मी एक फ्लॅट ब्रश घेतला, त्यामध्ये लाईट डार्क शेड्स वापरून ते झाडांची पानं इथे ड्रॉ केली. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही बघा, दिव्याचा प्रकाश आहे, झाडं आहेत, हे सगळं किती छान दिसत आहे.